आज कोकणातल्या गावागावामध्ये गौरी आणि 7 दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आलेला आहे। तर 7 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। श्रीवर्धनमधील आदगाव गावातील ताशांच्या गजरामध्ये प्रत्येकाने आपल्या घरातील बाप्पाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिलेला आहे। तर समुद्रकिनारी गावातील गणपती एकत्रित बसवून आरती झाल्यानंतर बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। 7 दिवसांच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनामुळे धुळे पालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे। पांझरा नदी पात्रामध्ये 11 ठिकाणी विसर्जन आणि मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली आहे। यवतमाळ शहरातील वडगाव परिसरामध्ये सुमित रवींद्र टाके यांना गणपती आणि उंदरांचा घरातच चालू असलेला गोंधळ आणि मस्तीचा देखावा साकारलेला आहे। तर हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते। बारामती तालुक्यातील झारगडवाडी इथं या गावामध्ये महिलांनी गौराईसाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचं मंदिर साकारलेलं आहे। तर पारंपरिक पोशाखामध्ये गौराईची सजावट करण्यात आली। अक्कलकोट तालुक्यातून किणी गावामध्ये अमीन रतन फुलारी या मुस्लिम कुटुंबामध्ये अनेक वर्षापासून गौरी बसवण्याची परंपरा आहे आणि फुलारी यांनी शेतात काम करत असताना गौरींचं दर्शन झाल्यापासून घरात गौराई बसवायला सुरुवात केली होती। सोलापूरमध्ये सोनलकर कुटुंबियांनी यंदा आई काय करते हा अनोखा देखावा साकारलेला आहे। या देखाव्यामध्ये आईच्या दैनंदिन कामाचा जिवंत चित्रण करण्यात आलेलं आहे। या देखाव्यातून आईंच्या निस्वार्थ त्यागाचं दर्शन घडवत समाजाला भावनिक संदेश देण्यात आला। रत्नागिरी तालुक्यातील नाखरे या गावामध्ये सर्वेश मेस्त्री या तरुणानं मराठी शाळा वाचवावी हा संदेश देणारा गणपतीचा देखावा साकारलेला आहे। केवळ 8 दिवसांमध्ये इको फ्रेंडली वस्तूंपासून त्याने या देखाव्याची निर्मिती केली आहे। विशेष म्हणजे बाप्पाला शाळेच्या गणवेशात त्यानं बसवलंय। तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या रहिवासी संकुलामध्ये गणेश देखाव्यांसाठी मुंबईतून लुप्त होत चाललेल्या चाळीचा भव्य प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि मागील 35 वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या थाटात इथं साजरा केला जातो। यावर्षी मंडळानं दगडीचा लालबागची चाळ यात दाखवली आहे। कोकणातील घरोघरी गौरीपूजनाचा उत्साह पाहायला मिळाला। तर पालघर जिल्ह्यातील गावड कुटुंबियांच्या घरी परंपरेनुसार गौराईचं आगमन झालं। पूजन मोठ्या उत्साहात पार पडलं। तसंच महिलांनी नऊवारी साडी नेसून पारंपरिक गाणी सादर केली। तर आज गौरी गणपतींचं विसर्जन सुद्धा करण्यात आलं। पाटण येथील डाकेवाडी गावचे शेतीमित्र संदीप डाकवे यांनी अक्षर गणेश रेखाटलेला आहे। जय महाराष्ट्र या नावामध्ये अतिशय कलात्मक पद्धतीने त्यांनी गणपती बाप्पांना रेखाटलेला आहे। इतकंच नाही तर डाकवे यांनी अक्षर गणेश रेखाटून मिळालेला सुमारे 1 लाख रुपयांचा निधी हा गरजूंना दिलाय। नाशिक शहरामध्ये गणपती देखावा पाहण्यासाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे। आजपासून नागरिकांना गणपती देखावे रात्री उशिरापर्यंत पाहता येणार आहेत। शेवटचे 5 दिवस गणपती देखावे रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। जळगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्र मंडळानं शेगाव इथल्या गजानन महाराज मंदिराचा देखावा साकारलेला आहे। हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे। मंडळानं हुबेहूब शेगाव इथल्या गजानन महाराज मंदिराची प्रतिकृती साकारली आहे।
नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये ओमकार गोडसे यांनी आपल्या गणपतीला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अनोखं सेलिब्रेशन केलंय। यात यंदा गोडसे कुटुंबानं बाप्पासाठी तिरुपती बालाजीचा देखावा साकारलेला आहे। देखाव्यासाठी त्यांनी फक्त कार्डबोर्ड आणि मातीचा वापर केलेला आहे। तर हा देखावा साकारण्यासाठी 2 महिन्यांपासून हे कुटुंब मेहनत घेत होतं।